आगे आगे कदम बढ़ाते गए और आज पूरे पालघर जिला में नहीं पूरे महाराष्ट्र के अंदर उनका नाम रोशन है। वो तो है सर, पूरे महाराष्ट्र में नाम है, लेकिन पालघर ये चैनल जहाँ तक मैं जानता हूँ कि इस पालघर जिले से ये चैनल की शुरुआत हुई और इस चैनल ने बहुत ही नाम कमाया पूरे महाराष्ट्र में। हम देख सकते हैं जब भी यूट्यूब पे हम डालें तो अच्छे अच्छे मुकाबले हमें इस चैनल पर देखने को मिलते हैं। तो मैं बहुत ही तारीफ करना चाहूंगा डीबीएन लाइव की। और मैच शुरू होने जा रहा है। रविकांत आप आइए तो आप आपके साथ जुड़ जाएंगे कॉम बॉक्स में हमारे सभी के क्षेत्र लाल बेहतरीन आवाज के मालिक जिनकी आवाज के लिए हम तड़प रहे थे सुबह से, वो आवाज थोड़ी देर में आपके सामने आएगी। वो है हमारे सभी के क्षेत्र लाल बेहतरीन कॉमेडियर है, मुंबई महाराष्ट्र की बुलंद आवाज, विरार की आवाज, वो है तुकाराम मंगला सर जी। तो हमारे बीच हमारे एक्सपीरियंस हुनरबाज और जिनकी आवाज हमने बचपन से सुनी है, तुकाराम मंगेला सर हमारे बीच मौजूद अपनी बेहतरीन आवाज लेकर इस टूर्नामेंट के लिए। धन्यवाद झहीर भाई। आणि रविकांत यांचा आवाज आपण ऐकत होतात आणि थोडासा उशिरानं का होईना पुन्हा एकदा समोरच्या कक्षामध्ये जोडले जातात। महत्त्वाचा मॅच आहे दोन्ही टीमसाठी आणि या दोन्ही टीम रेडी झाल्यात। दोन्ही टीम रेडी झाल्यात। एका बाजूला एनसीसी बी आहे, त्यांना जायचं आहे एनसीसीच्या एच्या पावलावर पाऊल टाकून पुढे, पण त्याच्या समोर आहे टिवरीचा संघ। म्हणजे ज्यावेळेला 2000 सालापासून सुरुवात झाली ना त्यावेळेला जय हनुमान टिवरी या मैदानावरती खेळलाय। असं नाही की टिवरीचा संघ पहिल्यांदा खेळतोय, जय हनुमान टिवरी संघ कित्येक वर्ष या मैदानावरती खेळलाय। आणि बाकीचे आहेत म्हणजे आता प्रकाश ज्यांना आपण पाहतोय हॅप्पी, नॉर्थ सेकंडला प्रसाद भुते आणि हॅप्पी ही जोडी मैदानावरती आहेत। दोन्ही आक्रमक आहेत। हॅप्पीला तर भरपूर अनुभव या मैदानावरती खेळण्याचा आणि यंगस्टर आहेत समोर एनसीसी बीचे, त्याच्यामुळे यंगस्टर एका बाजूला अनुभवी असा सामना आपण मैदानामध्ये रविकांत जी आहेत आमच्या जोडीनं मॅचला झाले सुरुवात। पंचाकडनं आलाय इशारा, आजच्या दिवसात टिवरी वर्सेस एनसीसी बी मैच होतो स्टार्ट। मैच की शुरुआत पहली गेंद लेकर और इसे खेल दिया है फाइल लेग की दिशा में। फील्डर वहां पर मौजूद होंगे, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेला है। जब तक फील्ड होगी आसानी से रन भागकर पूरा किया दोनों ही बल्लेबाजों ने। और हमारे बीच मौजूद है हमारे यहाँ के बेस्ट कमेंटेटर तुकाराम मंगेला सर, बहुत ही बेहतरीन कमेंटेटर। बिल्कुल। आणि रविकांत जी महत्वाचं काय आजचं वातावरण कसं आहे, पहिले 2 दिवस पाहिले तर पूर्णपणे क्लिअर वातावरण होता। आज थोडंसं वाटतं की कुठेतरी थंडगार हवा येईल, तो ड्यूजचा जो प्रभाव आहे तोही येऊ शकतो, त्याच्यामुळे ते पाहता किती धावसंख्या असायला हवी। टिवरी प्रयत्न करणार, 3 षटकांचा मॅच आहे। स्विच आवाज आलाय सनी अपना सपना मनी सनी न टिपलाय हा विकेट। गडी बाद, पहिला गडी बाद। तो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी यहां पर एनसीसी नारंगी बी टीम की तरफ से। पहली गेंद पर 2 रन बने थे, उसके बाद अगली गेंद पर उन्होंने एक शानदार गेंद की जिसके चलते विकेट मिला। क्या कहना चाहेंगे तुकाराम सर की इस गेंदबाजी की? दोन्ही बाजूने आपण विचार करूया। एका बाजूला तसा प्रसाद भुते सारखा एक आक्रमक फलंदाज, म्हणजे आपण नायगावच्या परिसरात गेला राजावली टिवरीच्या दिशेने तर तुम्ही गेला तर एक असा आक्रमक फलंदाज, त्याला बाद करण्यामध्ये एक यंगस्टर आहेत, खास करून सनी। एक हाईट आहे, उंच पुरे ॲक्शन आहे आणि गेल्या वर्षी ज्यानं NPL मध्ये नारंगी प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ केलाय त्याच्यामुळे त्याचं प्रमोशन झालंय। आता त्याला बघून इतर खेळाडू देखील येतील। बघा तुम्ही चांगला खेळ दाखवा मुख्य संघामध्ये, या सर्व गोष्टी होणार। आता अजून एक एक्सपिरियन्स कॅन्डिडेट म्हणजे मी 2000 सालापासून ज्या खेळाडूला पाहिलंय प्रताप भोईर, टिवरीचा खेळाडू। आता पुढे एकदा सनीसाठी कॅश प्राइज झाले, हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। पण आता प्रताप भोईर वन ऑफ द एक्सपिरियन्स अनुभवी खेळाडू, गेल्या कित्येक वर्ष टिवरी संघाकडनं खेळताना या खेळाडूला आपण पाहिलंय। अजिंक्यकडनं सुद्धा कित्येक वर्ष त्याने क्रिकेट खेळलंय, तो आता स्ट्रायकर एंडलाय। नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाची ही स्पर्धा आणि त्याला लावलेला हा प्रतिसाद ऑफ्टमच्या बाहेर हलक्या हातानं थोडंसं खेळलं आणि स्ट्रॅटेजी सुद्धा वेगळी आहे। बिल्कुल रविकांत जी अगर स्ट्रॅटेजी देखेंगे, लेफ्ट हँडर आउट झाला आणि लेफ्ट हँडर इन झाला, याचा अर्थ काय, त्यांना राईट हँड लेफ्ट हँड ते ठेवायचे आहे। चुकवणं प्रकाश अप्पू बोलला तर प्रकाश तिथे आता
जे राईट हँडर आहेत ते मात्र स्ट्रायकर एंडला आहेत. 3 चेंडूचा खेळ, धावसंख्या 3. हाँ, बहुत ज़रूरी होता है. अगर बैट्समैन एक राइट हैंड एक लेफ्ट हैंड हो तो फील्ड को बार बार चेंज करनी होती है. और सनी एक ऊंचे कटकादी के गेंदबाज, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हुए अगली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, तेज तर्राक गेंद सीधा कीपर के दस्तानों में गई डॉट बॉल के रूप में. आणि या खेळपट्टीचा जसा आम्ही उल्लेख केला होता पहिल्या दिवशी, समोर जे हिरवं गवत आहे, जे आपण ग्रास बघतोय, त्या ग्रासवर एक बाउन्स आहे, एक उसळी आहे, हेड द टेक, त्याला बरोबर हिट करा आणि बाउन्स मिळवा. आणि तोच बाउन्स मिळवला होता सनीनं. पहिले 4 चेंडू बरोबर हाताळल्या, 3 धावा आतापर्यंत. समोर संघही तितकाच ताकदवान, तितकाच ताकदीचा संघ आहे टिवरीचा संघ. ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा टोस, ऑन द टोस गेला, ऑन द टोस, कव्हर पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला पाठवले. फील्ड केलं जाते की चेंडू गेलाय सरळ, पंचांचा इशारा येईल. इट्स 4, चौकार. जर पाहिलं ना तर आखोटाव्या चेंडू माहिती होतं, कारण अनुभव आहे, प्रकाशकडे अनुभव आहे, त्याच्यामुळे त्या अनुभवावर माहिती होतं का आता पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होता. पोझिशन मध्ये होते, वेट ट्रान्सपोर्ट केला पाठच्या पायावरती आणि थोडासा अप्पर कट केला पॉइंटच्या डोक्यावर. हा चौकार. स्कोर जाऊन पोहोचलाय 5 चेंडूचा खेळ 7 वरती. और सनी तैयार अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर से. और पिच गेंद से खेल दिया है डीप मिड विकेट की दिशा में. फील्डर वहां पर मौजूद है, जब तक फील्ड करेंगे 1 रन भागकर आसानी से पूरा किया दोनों ही बल्लेबाजों ने. और इस 1 रन के साथ ओवर की समाप्ति होगी. ओवर की समाप्ति के बाद 1 ओवर की समाप्ति के बाद 8 रन 1 विकेट के नुकसान पर टिवरी स्पोर्ट्स. तो बहुत ही अच्छा वातावरण. हमें आज थोड़ी सी ठंड ज्यादा देखने को मिल रही है, जिसके चलते खिलाड़ी काफी अपने आप को एक अच्छा फील करते होंगे, क्योंकि उनकी बॉडी में थोड़ी सी हीट होगी रनिंग करके, तो उन्हें काफी अच्छा महसूस होता होगा. और सारे दर्शक भी मौजूद हैं, ये बहुत बड़ी बात है. ऐसा सुट्टीचा दिवस है, त्याच्यामुळे सकाळपासून होते, इसके लिए शुरुआत से काफी सारे दर्शक यहाँ पे आए हुए थे. और जैसे आपने कहा ना, थोड़ा सा ठंड है आणि या थंडीमध्ये खेळण्याची मजा वेगळी आहे. आणि त्याच वेळेला जर मॅच गरम झाला तर अजून मजा येते. त्याच्यामुळे पहिलं षटक संपले, 8 धावांची सरासरी जर पुढच्या 3 षटकापर्यंत राखली तर कदाचित हा स्कोर 24 दिसेल. पण आता 24 वर 36 पर्यंत प्रवास होतोय का? पहिला टार्गेट ते 30 आहे, 30 पर्यंत प्रवास करायचा आहे टिवरीच्या संघाला. आणि जो NCC बीचा संघ आहे, यंगस्टर आहेत, ज्याच्यामध्ये आक्रमक फलंदाज आहे, अटॅकिंग फलंदाज आहे. पण ज्यावेळेला तुम्ही अनुभवी संघाच्या अगेन्स्ट खेळता त्यावेळेला तुम्ही ठरवायचं आहे की प्रतिस्पर्ध्याला किती धावसंख्येपर्यंत रोखायचं आहे. आतापर्यंत जसं मी कालही म्हटलं होतं, कल मैंने कहा था सनलाइट से फ्लड लाइट में आना थोडासा चेंजेस आहे. म्हणजे सूर्यप्रकाशातनं या विद्युत प्रकाश होता देणं थोडंसं चेंज है. थोड़ा सा नहीं सर, बहुत फर्क पड़ता है सनलाइट में खेलना और फ्लड लाइट में खेलना. हमने इंटरनेशनल मैचेस में भी देखी है और अपने टेनिस क्रिकेट में भी देखा है. फ्लड लाइट में खेलना बहुत कठिन होता है, क्योंकि हम सारी उम्र हम सनलाइट में ही खेलते हैं क्रिकेट, तो वो परफॉर्मेंस में भी दिखता है. हमने देखा है दोपहर के समय, शाम के समय काफ़ी अच्छे रन बनते हैं. लेकिन फ्लड लाइट में थोड़ा सा लगाम लगता है बल्लेबाजों को. गेंदबाज थोड़े से चढ़कर साबित करते हैं अपनी गेंदबाजी. और विकेट जो बनाया गया है एक हार्ड विकेट है जिसपे ग्रीन टॉप है, तो तेज गेंदबाजों को काफी अच्छी मदद मिलती है इस विकेट पर. बिलकुल आपने सही कहा, जसं तुम्ही विश्लेषणही केले. कारण सकाळी काय असतं, सूर्य जेव्हा डोक्यावरती येतो विकेट थोडीशी खेळपट्टी बॅट्समनसाठी थोडीशी चांगली होते. पण जसं संध्याकाळ होते थोडंसं मॉइश्चर येतं, खेळपट्टी पुन्हा एकदा त्या मॉइश्चरमुळे थोडं कुठेतरी नरम होते. आणि एक जी हवा दिवसभर वाहत असते, तो हवेचा वेग, हवा मंदावलेली असते, चेंडू जो ट्रॅव्हल व्हायचा तो ट्रॅव्हल होत नाही. ही गोष्ट आहे. फक्त 3 दिवस झाले एकच जमेची बाजू आहे की जो मागच्या वर्षी आपण दवाचा प्रमाण ड्यू फॅक्टर पाहिला होता तो नाही आलाय. आता गेल्या वर्षी 18 चेंडू 18 धावा करणं कठीण होत होतं. आज मात्र 3रा दिवस आहे, पण 18-24, 18-30, काल 18-39 पाठलाग झालाय. त्यामुळे या सामन्यामध्ये सुद्धा तसं घडू शकतं. चेंडू हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल टिपला गेलाय, हितेश बाबूनं टिपलाय झेल. पहिल्या चेंडूवरती जय विकेट प्राप्त करतोय. बाएं हाथ के गेंदबाज लेफ्ट आर्म राउंड से उन्होंने हल्की सी फ्लाइट दी थी, जिसपे बैट्समैन ने टूटकर पड़ा है उस गेंद पर, लेकिन कनेक्शन सही नहीं हुआ. फील्डर उसके नीचे लॉन्ग ऑफ पे मौजूद थे, बहुत ही सुंदर तरीके से कैच लिया. और वो इस महत्व को जानते हैं सर कि कैचेस विन द मैचेस.
तो कैच पकड़ने होंगे अगर हमें मैच में अव्वल रहना है। तो अभी तक मैंने देखा है एनसीसी नारंगी की टीम ने काफी अच्छी फील्डिंग की है अभी तक, जितने भी मैच, जितना भी देर हुआ है इसमें। ऐसा कहेंगे कल के मुकाबले म्हणजे काल नारंगीचा मुख्य संघ खेळला होता त्यावेळेला बरेचसे झेल सुटले होते, कॅचेस ड्रॉपेस झाले होते. कदाचित एनसीसी बी तिकडून शिकून आलाय. तसं मराठीमध्ये म्हण आहे ना, म्हणजे पुढचा स्टेज मागचा शाणा. पहिला टेस्ट लागली तर मागचा शहाणा होतो, त्याच्यामुळे तिथून कदाचित तसाही बदल झाला असेल. पण तुम्ही यंगस्टर आहेत, ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट या खेळामध्ये तुम्ही येताना फक्त बॅटिंग बॉलिंग नाही, फिल्डिंग हे क्षेत्रही महत्त्वाचं आहे. त्या जोरावरती तुम्ही टीम मध्ये येऊ शकता, राहू शकता, सामन्याला कलाटणी देऊ शकता. सही कहा सर आपने. और फील्डिंग की क्या महत्व होती है सर, आपसे अच्छा कौन बता सकेगा. 99 का वर्ल्ड कप जो हर्षल गिब्स की एक छोटी सी गलती हुई थी, जो कि दुनिया के एक बेहतरीन फील्डरों में से एक है हर्षल गिब्स, लेकिन वो आज भी पछताते हैं उस गलती पर कि वो उस कैच के जरिए वर्ल्ड कप नहीं जीत. बरेचशा आठवणी आहेत, कारण एक एक धावांनी निसटलेले मॅच आपण पाहिले स्क्वेअर लेग रिजन मध्ये. कारण क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जसं तुम्ही आता उल्लेख केलाय, बिलकुल आपने सही कहा. पण आज भारतीय संघामध्ये रवींद्र जाडेजा हे नाव जेव्हा पहिलं आलं तेव्हा ॲज अ फिल्डर, त्याच्यानंतर बॉलर, आणि आता बॉलर कम बॅट्समन की बॅट्समन कम बॉलर असा ऑलराऊंडर आज वर्ल्डच्या म्हणजे पूर्ण क्रिकेटमध्ये बघितलं तर अष्टपैलू खेळाडूंच्या लिस्टमध्ये तो आहे. पण सुरुवात कुठून झाली? ॲज अ फिल्डर. त्याच्यामुळे सुरुवात कुठूनही करा, तुमच्यामध्ये क्षमता आहे तर ती तुम्ही दाखवणारच. सही कहा सर आपने. दुनिया के बेहतरीन ऑलराउंडर में से एक हैं सर रविंद्र जडेजा, उन्हें कहा जाता है. और जय तैयार अपनी अगली गेंद लेकर, उनके सामने एक बाएं हाथ के बल्लेबाज. बहुत ही रोचक मुकाबला. ओवर पिच गेंद थी, कीपर को भी समझ में नहीं आई, गेंद जाती हुई सीमा रेखा पार. 4 रनों के लिए अंपायर का इशारा है वाइड +4, तो 5 रन मिलेंगे. जय थोड़े से निराश होते हुए वहां पर, उन्होंने गेंद तो अच्छी की थी लेकिन थोड़ी सी गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, जिसके चलते अंपायर ने बहुत ही बारीकी से उस गेंद को समझा और निर्णय दिया वाइड +4 रन. तो थोड़े से निराश है वहां पर अपने विकेट कीपिंग स्किल्स से. हा बऱ्याच वेळेला काय होतं, ज्यावेळेला लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड येतो ना, मग मनामध्ये थोडंसं जे द्वंद्व चालू असतं, डावखुऱ्याच्या अगेन्स्ट डावखुरा, लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड, मग टप्पा कुठे ठेवावा, इतका बाहेर ठेवला की वाईट चेंडूचा इशारा. आणि केव्हा खुश आहे डिवरीचा, कारण त्यांना माहिती आहे की धावा कशा येऊ द्या, या क्षणाला येणं गरजेचं आहे. मग त्या बाईसच्या येऊ द्या, वाईटच्या येऊ द्या, बॅटने येऊ द्या, अशा लेग बाईसने येऊ द्या, धावा येणं गरजेचं आहे. स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. स्कोर जाऊन पोहोचलाय 15-15, 1.3 षटकांचा खेळ, 9 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहे धावफलकावरती 15-15. और बहुत ही अच्छी गेंदबाजी अभी तक हुई है एनसीसी नारंगी बी टीम की तरफ से. जय तैयार अपनी अगली गेंद लेकर लेफ्ट आर्म राउंड से. ओवर पिच गेंद इसे खेल दिया है लॉन्ग ऑफ की दिशा में, फील्डर उसके नीचे मौजूद है और यहां पर कैच छूटता हुआ. जब तक थ्रो करेंगे दोनों ही बल्लेबाजों ने आसानी से, और यहां पर थोड़ी सी मिसफील्ड वापस से, जिसके चलते भागकर आसानी से 3 रन पूरा कर लिया दोनों ही बल्लेबाजों ने. कैच हो सकता था सर, लेकिन वहां पे थोड़ी सी मिसफील्डिंग हुई, जिसके चलते 3 रनों का एक लाभ हुआ तिवरी स्पोर्ट्स को. पहिल्यांदा पाहिलं तर हितेश बाबू तयारीतच नव्हते, त्यांना वाटलंच नाही की झेल आपल्यापर्यंत येईल. पहिला तर तुम्ही पोचा, चेंडूच्या खाली पोचा तर होणार. प्रतापला एक चांगली इनिंग खेळायची आहे, दुसऱ्या बाजूला भूमिते त्यांच्या जोडीला आहे, एक चांगली इनिंग त्याला खेळायची आहे, कारण अपेक्षित धावसंख्या धावफलकावरती येणं आवश्यक आहे. बघा तुम्ही आता जसं अंडर फ्लडलाइट्स खेळतात, पण आपल्या गोलंदाजाला ताकद देण्यासाठी, आपल्या बॉलरला एक थोडासा स्ट्रेंथ, त्यालाही बळ देण्यासाठी धावा येणं गरजेचं आहे. प्रतापना माहिती आहे ते. फुलटॉस बॉल कनेक्ट झाला नाहीये तरी चेंडू चालला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचला 20-20. 20 धावा, 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. आणि या संपूर्ण आपण बघितलं आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकामध्ये 11 धावा आल्यात. रन या ओव्हरमध्ये आल्यात 11 आल्यात, त्याच्यामध्ये 5 एक्स्ट्रा आहेत. काफी खुश होगी तिवरी स्पोर्ट्स की टीम, एक अच्छे मुकाम पर आकर खड़ी है. अभी 1 ओवर 5 बॉल हो चुके हैं, 20 रन 2 विकेट के नुकसान पर है. और जय की अगली गेंद, बहुत ही अच्छी गेंद, वहां पर थोड़ी सी अपील हुई थी लेकिन अंपायर ने नकारा. दोनों ही बल्लेबाजों ने 1 रन भागकर पूरा किया. लेग बाई का इशारा आता हुआ. इस लेग बाई के साथ टीम की रन संख्या बढ़कर हो चुकी है 21 रनों पर. और अब हमारे बीच मौजूद यहाँ पर जहीर भाई, बहुत ही अच्छे कमेंटेटर. जहीर भाई क्या कहना चाहेंगे तुकाराम सर जहीर भाई के बारे में? नहीं, त्यांना आम्ही वेगळं नाव दिले. म्हणजे जहीर भाई को हम लोग ने 2 साल पहले ही बोला है, ये डे में कॉमेंट्री करते हैं, नाइट में करते हैं, वापिस डे में करते हैं.
हे 24/7 आहे, हे 24/7 आहे, हे कॉमेंटेटर 24/7 आहे. कारण खरंच असतं म्हणजे दिवसभर करणं, पुन्हा एकदा रात्री करणं, एनर्जी ठेवणं थोडंसं कठीण असतं. 2 ओव्हरचा खेळ 21-21. एक ब्रेक, थोडंसं आमचा DJ वाले थोडं सुस्त बसलंय, तर एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. रविकांत सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्हाला साथ देत असताना बघा ही आत्मीयता असते, ही एक अटैचमेंट असते. ये अटैचमेंट है जो आपको शायद यहाँ खींच लाई है, नारंगी से जो लगाव है. मैं 3 दिन पहले आया था, सुबह यहाँ से गुजर रहा था तो मैंने देखा बैनर लगा हुआ था, तो मैं ग्राउंड के अंदर आया तो मुझे पता चला कि एंट्री फुल हो चुकी है और मैं खुद खेलना चाहता था ये टूर्नामेंट. तो जहीर भाई को मैंने कांटेक्ट किया, लेकिन जहीर भाई ने बोला कि टीम फुल हो चुकी है. तो बोला ठीक है, अगर खेल नहीं सकते तो कुछ तो योगदान कर सकते हैं इस टूर्नामेंट में. बिलकुल वही अटॅचमेंट आहे, एकमेकांची अटॅचमेंट आहे. म्हणजे आम्ही नेहमीच सांगतो, म्हणजे या मैदानावरती येणारा खेळाडू असेल, येणारा प्रेक्षक वर्ग आहे, यांच्याशी एक वेगळं नातं बनलेलं आहे. म्हणजे आज जो खेळाडू खेळतोय ना 25 वर्षाचा 26 वर्षाचा, कदाचित मॅच बघण्यासाठी वडिलांच्या जोडीला काकाच्या जोडीला आला असेल, पण आज तो मैदानावरती खेळतोय. असे काही उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे एक अटॅचमेंट आहे, ती कदाचित आपल्याला इथपर्यंत घेऊन आली आहे. हेमूचा चेंडू होता, देणारा चेंडू अपील जरूर झाले, लेग बाईचा इशारा. राईट आर्म राऊंड द विकेट. पिचिंगही थोडेसे पाहिलं तर आपण रिप्लेमध्ये बघूया. ज्यावेळेला प्रताप खेळण्यासाठी ऑप्शनच्या बाहेर आले होते, पिचिंग बाहेर होतं, ते पंचांनी पाहिलं होतं. पिचिंग आणि इम्पॅक्टही थोडासा थायपॅड असतो, त्या ठिकाणी चेंडू लागला, त्याच्यामुळे एक धाव. स्कोर 22, लॉस ऑफ 2, 2-2-2. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बहुत ही अच्छी गेंदबाजी यहाँ तक अभी तक हो रही है. अगले गेंदबाज जिनकी अगली गेंद होगी, और पिच गेंदी से खेल दिया है लॉन्ग ऑन की दिशा में. फील्डर वहां पर मौजूद है, बहुत ही अच्छी फील्डिंग वहां पर, कोई गलती नहीं करते हुए 1 रन ही मिलेगा. इस 1 रन के साथ टीम की रन संख्या बढ़कर हुई है 23 रन, 2 विकेट के नुकसान पर. तो जैसे मैंने पहले भी कहा था, तुकाराम सर, बहुत ही शानदार टूर्नामेंट है. हम बचपन से ये टूर्नामेंट देखते आ रहे हैं, बहुत ही मजा आता है हमें इस टूर्नामेंट में जब भी हम विरार आते हैं. और इस साल हमें मौका नहीं मिला, लेकिन अगले साल हम जरूर इस टूर्नामेंट में भाग लेंगे. और एक गेंदबाज अगली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, इसे खेल दिया है डीप मिड विकेट की दिशा में. फील्डर उसके नीचे आते हुए और थोड़ी सी मिस फील्डिंग, वहां पर कैच ड्रॉप होता हुआ. इसके चलते 2 रन भागकर पूरा कर लिया दोनों ही बल्लेबाजों ने. तो तुकाराम सर, थोड़ा सा डिफिकल्ट होता है फ्लड लाइट में जज करना. हाँ, ज्यावेला चेंडू वर जातो त्यावेला लाइट्स का कलर ये है आणि है, लेकिन ऐसा कहेंगे हम लोग ने थोड़ी सी तारीफ की थी, शायद नजर लगी फील्डिंग को, ऐसा भी कह सकते. खर थोडीशी प्रशंसा केली होती, त्याच्यामुळे नजर लागली आणि त्यानंतर 2 कॅचेस आतापर्यंत सुटले आहेत. 3 चेंडूचा खेळ आहे. धावा आहे धावफलकावरती 25. टप्प्याचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न, त्याकरता मी म्हटलं ना बाई थोडीशी नजर लग गई, थोडी नजर जशी त्या फिल्डिंगला लागली का काय. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण स्कोर धावून पोहोचला 26. 26 धावा धावफलकावरती. 2 ना नक्कीच. रविकांत यांच्या जोडीला चर्चा आम्ही काय करतोय, कारण काही गोष्टी आहेत ज्या कदाचित मैदानावरती करतात, मैदानाच्या बाहेरही करतात, ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण एक अटॅचमेंट खेळाडूंची आहे, प्रेक्षकांची आहे, समालोचकांची सुद्धा आहे. कारण इतके समालोचक सुद्धा याच आपल्या कॉमेंट्री बॉक्समधनं तयार झालेले आपण पाहिलेत. यही खूबसूरती है सर इस खेल की, कभी आर कभी पार, कभी निराशा कभी खुशी. और गेंदबाज की अगली गेंद, बहुत ही अच्छी गेंद, इसे खेल दिया है लेग साइड की दिशा में. कीपर वहां पे बहुत ही तेज, जब तक फील्ड करेंगे दोनों ही बल्लेबाज आसानी से 1 रन भागकर पूरा कर लिया दोनों ही बल्लेबाजों ने. तो इस खेल की यही खूबसूरती है सर, और इसी की वजह से पूरी दुनिया में ये खेल बहुत ही चर्चित में है, बहुत इस लोकप्रिय खेल है ये. सर क्या कहना चाहेंगे इस खेल के बारे में? बिलकुल असं म्हणावं लागेल की सर्वांना एक आणणारा खेळ आहे. सर्व जाती धर्माचे लोक जर एक खेळाला प्रोत्साहन देत असतील तर तो क्रिकेट आहे. शेवटचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा, प्लेड ऑन, बॅटला लागला, यष्ट्यांवरती आदळला. शेवटच्या चेंडूवरती विकेट आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 27 झाल्यात, 28 करायचे आहेत. पाठला कसा होईल तेही आपण पाहूया. पण रविकांतजी नक्कीच तुमच्या जोडला काही गोष्टीवरती चर्चा करताना सुद्धा मजा आहे, कारण बघा डिस्कशन महत्वाचं आहे, चर्चा महत्वाची आहे. 27 धावा झाल्यात, 28 धावांचा पाठलाग तिथे करायचं आहे. आसान नहीं हो गया सर 27 रन फ्लड लाइट में बनाने के लिए. एनसीसी नारंगी बी टीम इस ग्राउंड की टीम है, उन्हें पता है
कि कैसे बल्लेबाजी करना है। और टिवरी स्पोर्ट्स जैसे आपने पहले ही बताया था काफी सालों से इस ग्राउंड पर खेल रही है, तो उन्हें भी पता है कि कैसे गेंदबाजी करना और कैसे फील्डिंग पे रन बचाया जा सकता है। क्योंकि मैंने 2-3 दिन पहले आके देखा था, 2 दिन पहले, कि 27 रन भी काफी डिफिकल्ट हुआ था चेस करने के लिए। कालचा दिवस आपण पाहिला असेल, शेवटचा मॅच जो होता ना तिथे 26 रन करायच्या होत्या. 26 रन करताना तो मॅच 1 चेंडू 2 वरती गेला. त्याच्यामुळे असं नाही की इजी है. आपने सही कहा, आसान कुछ नहीं होता. जिंदगी जीने के लिए भी लड़ना पड़ता है, लेकिन उसको आसान बनाने के लिए समझना पड़ता है. आता सिच्युएशनला समजावं लागणार आहे, कारण समोर जो संघ आहे तगडा आहे. या मैदानावरती खेळण्याचा अनुभव भरपूर त्यांच्याजवळ आहे. टिवरीचे संघ गेल्या कित्येक वर्ष या मैदानावरती खेळला आहे, त्यामुळे त्या एक्सपिरियन्सचा, अनुभवाचा फायदा त्यांनाही होणार. और दोनों ही टीमें, मैं जहाँ तक देख रहा हूँ, दोनों ही टीमें काफ़ी यंगस्टर खिलाड़ी हैं दोनों ही टीमों में, और यंगस्टर्स काफ़ी अच्छा प्रदर्शन करते हैं. हमने देखा है कि यंगस्टर्स एक बदलाव लाया यंग जनरेशन ने क्रिकेट में. तो काफ़ी उम्मीदें होंगी एनसीसी नारंगी बी टीम को कि इन 28 रनों का जो ये लक्ष्य रखा गया है इसको चेस किया जाए और अगले स्टेज पे जाया जाए. आणि 2 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 23 धावा होत्या. शेवटचा षटक आला, लास्ट ओव्हर जो आला तो फक्त 4 रनचा आला. तो मोमेंटम, बिल्कुल आपने तो क्रिकेट में भी देखा है, मोमेंटम अलग होता है. जो मोमेंटम शायद आखिरी ओवर में चेंज हुआ है उसका भी फायदा हो सकता है. तुकाराम सर, मैं एक चीज कहना चाहूंगा, ये टूर्नामेंट मैंने अनुभव किया है, 10 साल से मैं अनुभव कर रहा हूँ कि एक उपहार की तरह होता है सभी खिलाड़ियों के लिए. अच्छे से अच्छा हम देखेंगे कि एक यंग खिलाड़ी और एक बहुत ही एक्सपीरियंस खिलाड़ी दोनों एक साथ इस ग्राउंड पे हमने खेलते हुए देखा है. और ये टूर्नामेंट ही ऐसा है कि जो ये मौका देता है सभी खिलाड़ियों को खेलने के लिए. क्या कहना चाहेंगे इस टूर्नामेंट के बारे में? नारंगी ग्रामाचे घड्यामाळाचा प्रयत्न तोच आहे ना, कारण फार पूर्वी ज्यावेळेला मर्यादित संघ खेळायचे त्यावेळेला त्यांची एक तक्रारी असायची की या मैदानावरती खेळण्याची संधी पाहिजे. मग काय झालं, ज्यावेळेला फ्लडलाईट्स आल्या 2017 नंतर, फ्लडलाईट्स ज्यावेळेला लागल्या त्यानंतर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि पाटील परिवारानं विचार केला की आपल्या आजूबाजूच्या परिसरातील खेळाडू असतील, ज्यांना खेळण्याची इच्छा आहे तेही खेळतील. कित्येक टीम खेळतात, कित्येक गावाचे संघ खेळतात, तर काही असे ग्रुप देखील आहेत जे कॉन्ट्रीब्युशनवरती खेळतात, म्हणजे 11 जण जमा होऊन सुद्धा खेळतात. मैं पाटिल परिवार का बहुत तहे दिल से आभार प्रकट करूंगा कि उन्होंने एक, कहते हैं ना कि छोटे से पंछी को एक पर दिया आसमान में उड़ने के लिए, और वो ये ग्राउंड है नारंगी का ग्राउंड. मैंने देखा है काफ़ी यंग खिलाड़ी यहाँ से खेलकर बहुत ही नाम कमाया है पूरे महाराष्ट्र में. और सर 3 साल पहले मेरी टीम में एक खिलाड़ी खेल रहे थे, जुनेद खान, जो इन्होंने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की थी, काफ़ी तारीफ बटोरी थी ग्राउंड पर, और वो आज मुंबई की रणजी टीम में सिलेक्ट हैं. ईरानी कप खेला उन्होंने मुंबई के लिए, और अभी मुंबई की रणजी टीम में खेल रहे हैं. तो उन्हें भी इस ग्राउंड पर खेल के इतना अच्छा अनुभव हुआ था. मुझे आज भी फ़ोन करते, बोलते कभी टूर्नामेंट रहेगा तो मुझे लेके चलना. मैं बोला जरूर जरूर, जब इंटरव्यू लेके चलेंगे. नक्की एक चांगली आठवण तुम्ही शेअर केलेली आहे, कारण प्रत्येकजण ज्यावेळेला येतो या मैदानावरती उतरतो, मग त्याला खेळताना आलेला अनुभव असेल, प्रेक्षकांची साथ असेल. कारण एक कदाचित तुम्ही एक इंटरव्ह्यू पाहिला असेल संतोष सक्सेनांचा, त्यावेळेला त्यांनी ते म्हटलं होतं की काही जे मैदान आहेत तिथे त्याला खेळायला आवडतं, त्यापैकी त्याने सांगितलं त्याचं होम ग्राउंड आणि त्यानंतरचं नारंगीचं ग्राउंड. त्याच्यामुळे असे काही आठवणी आहेत तेही शेअर केल्या जातात. झहीरभाई जॉईन होतात आमच्या जोडीनं. पुढचा मॅचचा टॉस नाणेफेक केली जाते. चलिए नाणेफेंकी के लिए हमारे दोनों कप्तान आइए, चैलेंजर और एक तरफ जीएम टीम से विनती करूंगा कि टॉस के लिए आ जाए. और आइए दोस्तों, 28 का पीछा है हमारे साथ कॉम बॉक्स में एक बुलंद आवाज के मालिक तुकाराम मांगेला सर जी, और सलामी जोड़ी मैदान पर है. एक तरफ संतोष उफबंधु और एक तरफ बात की जाए तो नारंगी ग्राउंड पे डॉल्फिन. पहली गेंद पर अगर सिक्सर आता है तो 1000 रुपए का इनाम है. आउट साइड पर खेलना चाहते हैं, बैट का लगा, गेंद विकेट कीपर के दस्तान से छुट्टी है, डॉट बॉल हुई है. एक गेंद अभी यूएन के बराबर है. तुकाराम सर जी हमारे साथ कॉम बॉक्स में है, और आप देख रहे हैं रजीत दादा को हमारे कॉम बॉक्स से नीचे पूरे मैच का आनंद लेते हुए, और उन्होंने कहा है कि एक गेंद पर, पहली गेंद पर सिक्सर आएगा तो 1000 रुपए, मगर पहली गेंद डॉट आई है. तुकाराम सर जी क्या कहना चाहेंगे आप? तुकाराम सर जी हमारे साथ जुड़ जाएंगे कॉम बॉक्स में. एक बेहतरीन मुकाबला है. अगली गेंद फुटटॉस गेंद थी, कदमों का इस्तेमाल किया, ड्राइव किया, गेंद लंगोन पर आती हुई, पता जब तक इनको कलेक्ट कर पाएंगे. 1 रन आसानी से पूरा होता हुआ. चैलेंजर टीम कर्णधार आपसे विनती है कि टॉस के लिए आ जाए प्लीज. अब संतोष बंधु यहां पर गार्ड लेकर 16 गेंदों का खेल आना बाकी, 27 की दरकार. मैच ऑन, टीवी ऑन रखिए. इसके बाद कौन सी टीम आगे
शंभू 11 महा टीम, जेम वॉरियर्स टीम, आपसे विनती है कि टॉस के लिए आ जाए। बेहतरीन शॉट वाइड लॉन्गर पर गेंद को फील किया गया, 1 रन बिना हुआ। दूसरे की मांग है, भागना होगा, 1-1 रन कीमती है। मैंने कहा ना इवेंट के बराबर है। आज की रात अगर आपको इस मैदान पर से आगे बढ़ना है तो आज की रात में अपने खेल का जलवा भी करना होगा, क्योंकि 1-1 रन इवेंट के बराबर है। क्योंकि ये पाटिल परिवार के जाने से इस टूर्नामेंट का आगाज 25वां साल है, बेमिसाल है, लाजवाब है। और दोस्तों आप देख रहे नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी, अगली गेंद थोड़ा सा दिक्कत आती हुई, डेड बॉल का इशारा अंपायर द्वारा। 3 गेंदे 2 रन बने हैं, अभी भी 26 रनों की दरकार है। 15 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी। बेहतरीन शॉट है, बैकफुट पर गए, गेंद को खेल दिया पॉइंट और कवर के बीच में से। जब तक गेंद को फील किया जाएगा 2 रन आसानी से पूरे कर जाएंगे दोनों बैटर। बेहतरीन रन विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा। इस 2 रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 4 रनों पर बिना कोई नुकसान के एनसीसी बी नारंगी टीम का। आने वाली 4 गेंदों का खेल हुआ है, आने वाली 14 गेंदें हैं, 24 की दरकार है, मंजिलें दूर है। जेम वॉरियर्स टीम कप्तान टॉस के लिए आ जाए। फुल टॉस है, वसूल किया है क्या फुल टॉस को? गेंद को भेजा सीमा रेखा बाहर, षटकार, 6 रन। कमॉन डीजे। देख सकते हैं, देखिए फुल टॉस थी और गेंद बल्ले पर आई, गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाद 6 रन। दुकान जी क्या कहना चाहेंगे आप? हा प्रमुख गोलंदाज आहे, प्रमुख गोलंदाज आपण जर पाहिलं तर हेमेंद्र आहेत। हेमेंद्र है वहां पर, क्या बल्लेबाजी का जलवा भी करते हुए इसको जाकर पहुंचा हुआ 10। फिर कदमों का इस्तेमाल किया, फिर खेला पॉइंट और कवर के बीच में से गेंद जारी डीप कवर पर। खिलाड़ी जब तक गेंद को फिर करेंगे दूसरे की मांग है, रन आउट का मौका बनेगा क्या? बेहतरीन रन विकेट, रन संख्या 12। आने वाली 12 गेंदें 16 रनों की दरकार है। काम मच जाइए दोस्तों, देखते रहिए पाटिल परिवार के जाने से एक लाजवाब टूर्नामेंट। हम चलेंगे डीजे ऑपरेटर के बाद, फिर आएंगे मैदान पर। कमान डीजे। थँक्यू डीजे। आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक सिक्सर आलाय। नाणेफेकीचा कॉल बघूया, नाणेफेक केले ते गोविंद पाटील, रजनीश पाटील तिथे आहेत आणि 2 संघाचे कर्णधार यामध्ये टॉस केला जातोय। दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत। गोविंद पाटील टॉस, जीएम की शंभू एवं महादेव टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण की बॅटिंग नक्कीच तुम्ही का। रजनीश पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज आलाय, जो एक सिक्सर षटकार ठोकला हेमेंद्रनं, त्या हेमेंद्रच्या सिक्सरसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय। आता समीकरण बघूया, इंटरेस्टिंग आहे। पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात, 28चा पाठलाग आहे। पहिल्यामध्ये 12 आल्यात, पण 12 मध्ये आता 16 करायचे आहेत। 12-16 हे समीकरण आहे। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि पाटील परिवाराची ही स्पर्धा कैलासवासी गणपत बाबूराव पाटील व कैलासवासी किशोर बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आहे। गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केला जातोय, गोलंदाज रेडी होतोय दिनेश। स्ट्रायकर एंडला संतोष, अर्थात बंधू आहेत स्ट्रायकर एंडला। अजून एक कॅश प्राइज झाले लागोपाठच्या 2 सिक्सर साठी। रजनीश पाटील यांच्याकडनं 2000 तर गोविंद पाटील यांच्याकडनं 1000 रुपये। धावा करायचे ते अजूनही 16-12 चेंडूचा खेळ आहे, 16 धावांची आवश्यकता आहे। संतोष पाटील बंधू स्ट्रायकर एंडला। भरपूर उसळी घेणारा कोटप्याचा चेंडू। 2 गोष्टी आल्यात, एक तर पहिला व्हाईट बॉल, त्यानंतर 1 फॉर द ओव्हर। जर आपण टिवरी संघाच्या बाजूने विचार करायचा झाला तर हे षटक चांगलं हवं। 3 ते 4 धावांचं, एखाद विकेटचं, तर मॅच मध्ये परतण्याची संधी नक्कीच त्यांना असणार आहे। जेर भाई सही का दुकान बाकी सदी इस ओवर में अगली गेंद संतोष के लिए आती हुई।
बेहतरीन शॉट है, फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है। जब तक गेंद को फील किया जाएगा एक रन पूरा, दूसरे की मांग होगी, क्या रनआउट का मौका बनेगा, क्या कॉलिंग आती है? बेहतरीन देखना को अंपायर का निर्णय है, थर्ड अंपायर पर निर्णय आया है। आपका ये विकेट टर्निंग पॉइंट खेला जाएगा या बल्लेबाज सेव होंगे? तुम्हारे साथ जी क्या होगा क्या नहीं, ये तो थर्ड अंपायर कराएंगे। टर्निंग पॉइंट आएगा, मॅचचा पॉइंट आहे, बाद आहे नाही, तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील। आता नजरा सर्वांच्या बरोबर आता या समाजच्या कक्षाच्या दिशेने आल्यात की आता तिसरे पंच काय निर्णय देतील पाहण्याचा प्रयत्न केला जातोय। चेंडू आला, गॅदर झाला, त्यानंतर चेंडू यष्ट्याना लागलाय, त्यावेळेला फलंदाज कुठे आहे तेही पाहण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इट्स OUT आउट। धावाच्या स्वरूपात गडी बाद झालाय आणि या स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता ज्यावेळेला चेंडू आला, कलेक्ट झाला, यष्ट्याना लागला, त्यावेळेला हेमेंद्र क्रीजच्या बाहेर। आणि खासियत आहे DBNची, काल सुद्धा आपण पाहिलंय जी बरोबर क्लिअरिटी असू द्या किंवा डिसिजन देण्यासाठी पंचांना योग्य अँगल असू द्या, बरोबर अँगल दिसून आलाय आणि त्याच अँगलमध्ये हा विकेट। एक चांगली बॅटिंग करून फलंदाज, बघा काय घडलं होतं मागच्या चेंडूवरती, रिप्लेमध्ये बघूया। संतोष पाटील बंधू यांचा स्कूपचा फटका, पहिली धाव पूर्ण केली गेली, दुसऱ्याचं कॉलिंग होतंय यस नो आणि या दोन यस नो मध्ये हेमेंद्र बरेचसे पुढे आले होते, थ्रो आला आणि इथे धावाच्या स्वरूपात गडी बाद झाला। आपने कहा था टर्निंग पॉइंट, बिलकुल टर्निंग पॉइंट आहे आणि टिवरीसाठी हा प्लस पॉइंट आहे, मॅचचा टर्निंग पॉइंट आहे पण टिवरी स्पोर्ट्ससाठी हा प्लस पॉइंट है, विकेट प्राप्त झालाय। सही का दुकान सजी, इस मैदान पर न्यू बैटर मैदान पर आए हैं, हेमंत को लौटना पड़ा है मगर ये मैच में गया। अभी भी 11 गेंदे और 15 रनों की दरकार है, मंजिलें दूर है, 14 रनों की दरकार है, माफ करिए 14 रन बनाने होंगे इस मुकाबले को जीतने के लिए। 11 गेंदों का खेलाना बाकी है, 3 का पीछा है, मगर क्या हो पाएगा या नहीं हो पाएगा ये तो आने वाला समय तय करेगा। अगली गेंद फिर नो बॉल का इशारा आएगा, एक वार्निंग दी गई थी, आप तुकार सजी फ्री हिट की गेंद होगी, क्या होगा, कभी इधर तो कभी उधर। दोन्ही बाजूला मॅच चाललाय, दोन्ही बाजूला मॅच चाललाय। याच्या अगोदर थोडंसं चेहऱ्यावरती हसू होतं आणि नंतरच्या चेंडूवरती, कारण एक पहिला चेंडू ज्यावेळेला तुम्ही आखोटाप्याचा हाताळला होता त्यावेळची ती मुभा होती, ती मुभा संपलेली होती। दुसरा तुम्ही शॉर्ट पिच चेंडू हाताळला गेला, त्यानंतर नो, पाटील परिवाराची स्पर्धा सुपर हिट, पुढचा चेंडू येतोय फ्री हिट। बिल्कुल जहीर भाई हमेशा कहते हैं ना, विजय पाटील उघडा डोळे बघा नीट। सही का दुकान सजी, इस मैदान पर थोडं दुरुस्त करेल, उघडा डोळे खेळा नीट, कारण नीट ही खेळायला लागणार आहे, त्याकरता नीट ही खेळायला लागणार आहे। स्कोर 15-15। इसलिए तो दुकान सजी आपको बेस्ट कॉमेडियन ऑफ द टूर्नामेंट का मैंने कहा है, और एक लाजवाब मुकाबला है। आने वाली 11 गेंदे 13 रनों की दरकार है, मैच ऑन। अगली गेंद फ्री हिट, उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू है फ्री हिट। बेहतरीन शॉट है, कवर के ऊपर से खेला, जब तक गेंद को डीप कवर पर खिलाड़ी तैनात, एक को पूरा किया, दूसरे की मांगे, रनआउट का मौका बनेगा क्या? बेहतरीन रन विकेट, बैकअप अच्छा है, बैकअप नहीं तो आपका पैकअप भी है। तुकार से ये मैच ऑन है, कभी इधर तो कभी उधर वाला, कभी नारंगी तो कभी टिवरी, क्या कहना चाहेंगे आप? दोन्ही बाजूने मॅच चाललाय, दोन्ही बाजूने मॅच चाललाय आणि प्रेक्षकांना सुद्धा असाच मॅच पाहिजे होता। 10 चेंडूचा खेळ, 11 धावांची आवश्यकता आहे, 10-11। संतोष खेळता 2 वरती, मनीष गेल्या 2 वरती, अनुभव संतोष बंधूकडे, एक यंगस्टर मैदानावरती आहे मनीष। 1.2 षटकांचा खेळ, 17 धावा धावफलकावरती आहेत। 10 चेंडूचा खेळ, 11 धावा अजूनही करायच्या आहेत, 10 चेंडू 11 धावा। स्कूपचा फटका हवेशात, रक्षक चेंडूच्या खाली आणि इथे चांगला झेल टिपलाय, सुंदर सुंदर असा झेल टिपलाय। हिमांशू होते आणि हिमांशूने आज झेल टिपत असताना पुन्हा एकदा मॅच मध्ये परतण्याचे संकेत दिलेत। फिर से ये शुभ का फटका था मगर गेंद बल्ले पर आई नहीं, गेंद ने ऊंचाई ली, खिलाड़ी की निगाह थी शॉर्ट फाइन लेग पर, एक लाजवाब कैच। 9 गेंदे हैं, 11 रनों की दरकार है, और मैंने कहा ना कभी नारंगी तो कभी टिवरी के पक्ष में ये मुकाबला जा रहा है। और तुम्हारे साथ आपने सही जिक्र किया,
हमारे दर्शक चाहते हैं वैसा मुकाबला, क्योंकि कोई भी जीते कोई भी हारे, मगर मुकाबले में जीत क्रिकेट की होनी चाहिए। क्या कहना चाहेंगे सर जी आप? बिल्कुल आपने सही कहा, क्रिकेट की जीत होनी चाहिए आणि विजय क्रिकेटचाच होणार, म्हणजे कोणी जिंको कोणी हारो. हा ओव्हर पण तसा आहे, म्हणजे एखादा जसा नाट्यमय सिनेमा असतो ना तसा ड्रॅमॅटिक ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये भरपूर काय घडलंय. एक तर धावा झाल्यात, जेलचीज झाल्यात, याच्या अगोदरचा पाहिला वाईट झाला, नो बॉल झालाय, भरपूर काही या ओव्हरमध्ये घडलंय. त्याच्यामुळे हे षटक आहे, हे षटक थोडंसं लांबलचक आहे, लांबलचक षटक झालंय, पण या षटकामध्ये भरपूर काही घडलंय. महेश क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी गोलंदाज दिनेश. टॅप पद्धतीने चेंडूला खेळतोय, जोपर्यंत कव्हर क्षेत्रामध्ये फील्ड केलं जाईल. एक धाव चेंडूवरती पूर्ण केली जाते. ना टिवरीच्या संघालाही माहिती आहे की इथून आपल्याला जिंकायचं आहे, क्वालिफायच्या रेसमध्ये अजून पुढे जायचं आहे. टिवरी तोच प्रयत्न करणार, ते नाही सोडणार हा मॅच, शेवटपर्यंत लढण्याची तयारी त्यांची आहे. मॅच बघूया, ऑन आहे. 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ आहे, 8 चेंडू आणि 10 धावा. 2 का वो फासला है, 8 गेंदे 10 रनों की दरकार है. संतोष के लिए अगली गेंद अच्छी खेलती, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते, जल में रनआउट का मौका बनेगा क्या? बॉलर में गेंद को फील्ड किया गया, 1 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 11 रनों पर 19 रनों पर जाकर पहुंचता हुआ. माफ करिए सर जी, अब दूसरा ओवर प्रगति पर है, मगर महेश गुप्ता स्ट्राइक पर है. सिंगल डबल से क्या ये मैच को बना पाएंगे? ये बड़े शॉट के लिए जाएंगे. 7 गेंदे हैं, एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है. बेहतरीन शॉट ऑन साइड पर, गेंद को ढालकर रखना, 1 को 2 में तब्दील करेंगे. दिमाग की बत्ती को जलाया है महेश गुप्ता ने, और क्या 2 रन चुरा लिए दोनों बल्लेबाजों ने. ओवर नंबर 2 का खेल समाप्त हुआ है. तुकार से जी आप मैच ऑन, टीवी ऑन रखिए, मुकाबला ऑन है. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच टीव्ही ऑन आहे, मॅचही ऑन आहे. 6 चेंडूचा खेळ आहे, 7 धावांची आवश्यकता आहे. 6-7 आहे. थोडासा ब्रेक आहे, एक डीजे वरती गाणं ऐकूया, कारण त्यानंतर डीजे थोडासा आराम करते. मला एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. राजाजी 7 नीड फ्रॉम 6 बॉल. 7 धावा पाहिजे, 7 रन पाहिजे. आणि आता कंपॅरिझन जर पाहिलं तर आता तिथे मामला समान होता, बॅलन्स होता. 21 धावा टिवरीच्या होत्या, 21 धावा नारंगीच्या आहेत. हा मॅच पण तसा आहे, समान आहे. तराजू पातळी बरोबर बॅलन्स आहे. फक्त आता ती या बाजूला जाईल की त्या बाजूला जाईल, टिवरी स्पोर्ट्स की एनसीसी बी, नारंगी बी संघ, ते बघूया. आणि शेवटचा षटक हाताळण्यासाठी अनुभवी गोलंदाज झालाय. गेले कित्येक वर्ष ज्याने टिवरी संघाची धुराई वाहिले, अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र कर्ण खेळतानाही या मैदानानं पाहिलंय. ओपनचं क्रिकेट खेळतानाही ज्याला पाहिलंय तर प्रताप भोईर आहेत. प्रताप भोईर गोलंदाजीसाठी आणि संतोष पाटील अनुभवी तिथे आहे, अनुभव इथेही आहे. नारंगीकडनं इतक्या वर्ष क्रिकेट संतोषनेही खेळलंय, आज मास्टर क्रिकेट देखील सुंदर खेळतात. त्याच्यामुळे ही अनुभवाची लढाई आहे. एकमेकांवरती जरी कुरघोडीची तयारी करतील, ते एकमेकांवरती मात देण्याची तयारी करतील, पण प्रत्येक चेंडू नक्कीच हे समीकरण बदलणार, चेंज होणार. सही कहा तुकार सर जी, इस मैदान पर दोनों के पास अनुभव है, गेंदबाज और बल्लेबाजों के पास, मगर दोनों में जंग लड़ रही है. इस मैदान पर 6 गेंदे 7 रनों की दरकार है, मगर क्या ये मुकाबला किसके पक्ष में जाएगा? टिवरी या एनसीसी नारंगी बी के पक्ष में जाएगा? यही तो मुकाबले की चुरस हमारे लिए बाकी है, लाज बाकी है. मगर दोस्तों तीसरी रणजी में इस मैदान पर एक लाजवाब रजनी का मुकाबला, एक लाजवाब हुआ है और ताली बजी है. एक डगआउट में ताली की आवाज है, एक डगआउट में ताली की आवाज नहीं है, मगर तुकार सर जी ताली बजेगी, दोनों खिलाड़ी का हौसला बुलंद होगा. बिलकुल आपने सही कहा. दोन्ही डगाऊमध्ये टाळ्यांचा आवाज येणार आहे, टाळ्यांचा आवाज दोन्ही डगाऊमध्ये येणार. कधी आपल्या उजव्या बाजूला, कधी आपल्या डाव्या बाजूला, लेफ्ट राईट. पण मैदानावरती कोण राईट होणार आहे? कारण लेफ्ट राईट मैदानावरती टफ फाईट आहे, टफ फाईट आहे. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. प्रताप भोईर आपला एक्सपिरियन्स, अनुभव तिथे दाखवणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला संतोष पाटील इनफॉर्म फलंदाज, तोही मैदानावरती आहे. 6 चेंडूचा खेळ आहे. 2 पाठीमागे क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, कव्हर, मिड विकेटला क्षेत्ररक्षक. इनसाइड आउटचा फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती.
एक धाव या चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेताना बघूया गडी बाद. दुसरी धाव घेताना चांगला थ्रो डीप वरनं चांगला थ्रो केला होता. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक होते आणि त्याने आज सुंदर धावले होते आणि त्यांनी चांगला थ्रो चांगली चेंडू फेक. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला. डीजेला थोडासा आराम आहे कारण आता 10 वाजून गेला त्याच्यामुळे मर्यादा आहे. आवाजाची देखील मर्यादा आहे. जहीरभाई आमच्या जोडले आहेत. रविकांत देखील आहेत आमच्या जोडीना. बिल्कुल जैसा सोचा था ना कल का मुकाबला उसी तरह मुकाबला चल रहा है. असं बनूया की कालच्या सामना आपण पुन्हा एकदा हायलाइट बघतोय का काय तसं वाटतंय कारण तसाच मैच चाललाय. सही कत गौर सची वाकई में हम भी घर पर जा रहे थे तो वही मुकाबला लाइव देख रहे थे और आखिरी एक गेंदे पर 2 रन चाहिए था ना और वो क्या बेहतरीन कवर ड्राइव था वो मैच को जीता था. मगर ये मुकाबला किसके पक्ष में जाएगा अभी मैच बाकी है. अभी तो रात बाकी है. अब इस मैदान पर टीम की मुट्ठी पर मुकाबला आना बाकी है. ये देखने वाली बात होगी. मगर न्यू बैटर मैदान पर जा रहे हैं उन पर प्रेशर होगा. एक तरफ महेश गुप्ता है मगर आने वाली 5 गेंदे और 6 रनों की दरकार है. तो कौन सा जी क्या कहना चाहेंगे आप? बिल्कुल आपने सही कहा. पण आता तुम्ही ज्यावेळेला क्रिकेट खेळता ना तेव्हा क्रिकेट खेळत असताना फक्त चेंडूला खेळणं किंवा बॉलिंग टाकणं शिकत नाहीये. दबावामध्ये खेळणं प्रेशरमध्ये खेळणं प्रेशरला हँडल करणं हेही तुम्हाला शिकायचं आहे. हेही त्या क्रिकेटमध्ये हे कुठे पुस्तकात नाही मिळणार. हे तुम्हाला मैदानात मिळणार. मैदानावरती उतरणार तेव्हा म्हणून मी प्रताप भोईर यांचा उल्लेख का केला. अनुभव इतके वर्ष क्रिकेट खेळून आलेला तो अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे. कदाचित समोर यंगस्टर आहेत त्यांनाही तो अनुभव कळवायचा आहे. पण इथे तुम्ही सक्सेस झाला तर नाव तुमचंही होईल. नाव तुमचंही होईल. 6 धावांची आवश्यकता 5 चेंडू. हलक्या हाताने समोरच्या दिशेने चेंडू केला जोपर्यंत फिल्डर येईल 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. जसा मॅच पुढे चाललाय तसं हृदयाची धडकन हार्टबीट वाढत चालले. हार्टबीट वाढत चालले. कोणाची 72 क्रॉस केले 80 जातात कोणाचे 90 पर्यंत पोहोचलेत. त्यामुळे हार्टबीट दिल जोरों से धड़क रहा है. सही कहा सर जी आपने. वाकई में दिल तो सभी का धड़क रहा है मगर जनताओं का भी हमारा भी. 4 गेंदे 5 रनों की दरकार. कंपल्सरी चेस. क्या ये मुकाबला टिवरी या एनसीसी नारंगी बी? अगली गेंद आउटसाइड मिड विकेट पर क्या में है. गेंद जाएगी क्या सीमा रेखा के बाहर और ये 4 रन महेश गुप्ता के बल्ले से आता है. लाजवाब चौका. डीजे नहीं है मगर क्या बेहतरीन शॉट खेला. गैप में खेला और गेंद सीमा रेखा के बाहर खेला. कमांड तो क्या कहना चाहेंगे आप? जैसा ही गेंद जा रही थी ना जसा चेंडू चालला होता ना तशा प्रेक्षकांच्या भावना त्याच्या मागे चालल्या होत्या. जसा चेंडू गॅप मध्ये चालला होता तसा पाठीराखा जो आहे ना तो त्या चेंडूच्या मागे मागे चाललेला. कधी एकदा जातोय. सजी 2 मैच में जतीन थे मगर आप जतीन नहीं है मगर यहाँ पर महेश गुप्ता ने वो काम करके दिखाया. क्या कहना चाहेंगे आप? बिल्कुल वो थोड़े से लेट आए हैं पण तो बोलतो मी लेट आलोय पण थेट आलोय. लेट आहे लेकिन लेटेस्ट आहे हो आणि त्यामुळे हे पाहिजे होता चौकार आलाय. पण मॅचचं इक्वेशन बघा 3 चेंडू 1 धाव. मग कालचा मॅच आहे ना आठवतोय. असं नाही की मॅच संपलाय. मॅच अजून ऑन आहे. या मैदानाने भरपूर कीर्तिमान पाहिल्यात. या मैदानाने भरपूर अशा मॅचेस पाहिल्यात त्याच्यामुळे अजून सामना संपला नाहीये. 3 चेंडूचा खेळ आहे. 1 धावेची आवश्यकता आहे. ऑन साइडला चेंडू खेळतोय जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव. एनसीसी बी न मॅचला जिंकलाय. की बी टीम बहुत ही बेहतरीन प्रदर्शन दिखाया उन्होंने और इस मैच को जीता. और जो अगला मैच होगा दोनों ही टीमें तैयार रहें. बहुत ही कांटे का मुकाबला होगा. बेहतरीन गेंदबाजी हमने देखी थी चैलेंजर टीम के तीनों ही गेंदबाज की तरफ से. आने वाले मैच में देखते हैं क्या करके दिखाएंगे तीनों ही गेंदबाज जो कि बेहतरीन गेंदबाजी की थी. तुकाराम सर आपने भी देखी होगी थोड़ी देर पहले हुई थी. बिल्कुल आपने सही कहा. पण जसा मॅच चालला होता प्रत्येकाच्या जे इमोशन आहेत ना ते इमोशन समोर आले होत्या. प्रत्येक जण इमोशनली इन्व्हॉल्व झाला होता या मॅच मध्ये. आणि एनसीसी बी न यंगस्टरनं पुन्हा एकदा या मॅचला जिंकल्या. फ्रेश लेग होते पण हार्ड लक टू टिवरी स्पोर्ट. आपण सहभागी झाला या स्पर्धेमध्ये आपलाही मनापासून आभार. जी मॅच मध्ये आपण बघतोय 27 धावा केल्या टिवरीच्या संघानं आणि 28 चा पाठलाग करताना एक क्लोज मॅच संपलाय. त्याच्यामुळे
अभिनंदन NCCB. GM वॉरियर्स वर्सेस हेमूचे